हॅलो, मी आहे स्नेहा. खूप दिवसातून ब्लॉग टाकतीये. तर आम्ही चाललो आहे रामलिंगला. ब्लॉग टाकायला थोडा उशीरच झाला कारण मी होते आजारी. माझा काही आवाज ठीक नव्हता, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. बट ठीक आहे, आता टाकतीये ना, खूप भारी वाटायला लागले. मग आम्ही डान्स वगैरे करत, गाणे ऐकत, खूप मजा करत चाललो होतो. बघा बाहेरचा व्ह्यू किती छान आहे. आम्ही ऑलमोस्ट पोचणारच होतो, तेवढ्यात माझाही थोडासा शूट घेतलं. भारी दिसतीये ना. मग मी सगळ्यांना शूटमध्ये घेतलं. मामीला घेतलं, मामीला हाय करत होते पण मामीचं लक्ष नव्हतं. ठीक आहे, मम्मीला पण घेतलं थोडंसं शूट. मग मामी तिच्या ह्याच्यातच होती. मामा आणि मामी डान्स करत होते. मला बाहेरचं खूपच भारी वाटत होतं. व्ह्यू बघा ना किती भारी दिसतंय, म्हणून मी डबल एकदा घेतलं. मग आम्ही रामलिंगमध्ये एंटर झालो. रामलिंगचा बोर्ड मस्त घेतला मी, कारण मामाने स्लो घेतली होती गाडी, कारण मला ब्लॉक काढायचा होता त्याच्यामुळे. मग आम्ही निघालो पुढे. मस्त भारी जंगल लागलं होतं. जंगल म्हणजे हिरवेगार झाडं, मस्त इतकं भारी व्ह्यू दिसत होतं ना, मला तर खूपच आवडलं. इथे रामलिंगमध्ये येऊन आपण फोटोशूट पण करू शकतो बरं का, कारण मस्त आहे व्हिडिओ वगैरेसाठी. फायनली आम्ही रामलिंगमध्ये पोहोचलो. बघा सगळं दाखवते तुम्हाला ब्लॉगमध्ये. आणि एक मज्जा झाली. मी ह्यांना मामी आणि मम्मी बोलल्यानंतर ह्यांची रिॲक्शन काय भारी होती. का आम्ही पुढे कमानीत चाललो. अरे चहा, इथं तर चहावाला आहे पण चहा काय दिलाच नाही. ही बघा रामलिंगची कमान आहे. आता इथून खाली उतरलं की खूप पायऱ्या आहेत. इथे एक गेम चालू होता पण तो मला काही समजलाच नाही. बघितलं मी खूप वेळेस, पण ठीक आहे. मग आता इथून आली कमान. हर हर महादेव म्हणत आम्ही खाली उतरलो बरं का. आम्ही पुढे निघालो. मग थोडंसं मंदिराचं शूट घेतलं. बघा मंदिर आहे हे रामलिंगचं, खूप भारी आहे. आणि आम्हाला पहिल्यांदा वाटलं माकड नाहीच आहे. मी खूप शोधले पण काही सापडले नाही. रामलिंगचं मी थोडं शॉर्ट सगळं घेतलं आहे, कारण छोटी गोष्ट मला तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवायची आहे. दरी आहे, मस्त मंदिर आहे, खूप भारी आहे. फायनली आम्हाला एक माकड दिसलं आणि दे मला दे मला दे. अरे यार, हे मला सुद्धा बोललं नाही, मला बघून पळून गेलं. माझ्या आणि मम्मीची मजाकमध्ये मी ह्याला काहीतरी बोलत होते. मम्मी म्हणली अरे ह्याला तरी सोड, कारण माझी नौटंकी चालूच होती. मग इथे शॉप होते मस्त मस्त, पण आम्ही विचार केला की येताना बघूया. मग आम्ही पुढे गेलो. श्री रामलिंग प्रसन्न. इथून आत गेलो की इतकं भारी मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूला बघा किती छान वाटतंय. जसं की मी तुम्हाला बोललेले की मी रामलिंगचे छोटे गोष्ट तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, खूप भारी वाटेल तुम्हाला. मग आम्ही आलो मंदिरात. मंदिरात आले आम्ही पहिल्यांदा नंदीचं दर्शन घेतलं. नंदीचं दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो. आम्हाला मस्त टिळक वगैरे मस्त लावला होता आणि मग आम्ही थोडंसं त्याचा पण व्ह्यू घेतला आणि मग आम्ही निघालो रामकुंडाकडे. रामकुंडाकडे म्हणजे आम्ही धबधब्याकडे चाललो होतो, पण धबधब्याकडे जायला आम्हाला उशीर झाला कारण आम्ही ते चहा पीत बसलो होतो. चहा कुठून आला? अहो इथे रामलिंगमध्ये धबधब्याकडे जायच्या टायमिंगला तिथे एक छोटंसं दुकान आहे. शिंदे मामा वडापाव असं नाव आहे त्या दुकानाचं. इथे चहा, भजे, वडापावही भेटतो बरं का. तुम्ही पण रामलिंगला आल्यानंतर चहा पिऊनच जावा. मग आम्ही सगळ्यांनी चहा पिलो. चहा पिल्यानंतर थोडंसं चहा पीत पण आम्ही फोटोशूट केलं. कसा वाटला चहा तुम्हाला आंटी? छान आहे शिंदे मामाचा चहा. तुम्हाला कसा वाटला? अंकल मामा तुम्हाला कसा वाटला? मग एवढं चहाचं सगळ्यांनी कौतुक केल्यानंतर आम्ही निघालो धबधब्याकडे. आता आम्ही धबधब्याकडे चाललो आहोत. आम्ही चला चलो एवढं स्पीडनी पाणी पडत होतं वरून, आम्हाला अक्षरशः चालता पण येत नव्हतं तिथून. मग आम्ही तिथे फोटो वगैरे मस्त काढले. झाल्यानंतर आम्ही गेलो. या गुफेचं रहस्य काय आहे तुम्हाला माहिती आहे का? मला नाही माहिती आहे. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही हेही सांगा की तुम्ही रामलिंगमध्ये आला होतात की नव्हता, हेही सांगा मला कमेंटमध्ये. आम्ही एवढं भिजलो, किती भिजलोय बघा. आंटी बघा इकडं, आंटी वाटते. आता आम्ही वरती जाणार होतो. आता आम्ही पाहुणार आहोत. अजून भिजायची इच्छा काय कमी नाही. आम्ही किल्ला चढणार आहोत. डिस्टन्स कुणाचं कुणाला निसतं. असं आम्ही एक किल्ला चढणार आहोत. सगळे चढायला लागलेत. इतकं लांब आहे आहोत. तिथून धबधबा खाली पडत होता. कसला आहे बघा. आणि मग आम्ही इथे वरती येऊन मस्तपैकी जेवलो होतो. आणि इथे जेवायची मज्जा जी आहे ना, ते कुठेच नाहीये. तर
मग आम्ही जेवल्यानंतर अजून थोडंसं पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर मग आम्ही फायनली वरती पोहोचलो आणि इथं पाणी एवढं स्वच्छ होतं ना, मी वरती असं फिरत होतो की काय अजून काय काय न्यू शॉट घ्यायला भेटतंय का, पण आम्हाला नाही भेट. मग मी एका ठिकाणी बसले होते मस्त पाण्यात पाय घालून, हे फिरत होते. तुम्ही वन डेच्या पिकनिकसाठी पण इथे येऊ शकता, कारण इथं एवढी भारी जागा आहे ना की तुम्ही वन डेच्या पिकनिकसाठी किंवा फोटोशूटसाठी इथे नक्की या. मग आम्ही परत आलो. इथे शॉपवरती बघितलं काय काय आहे न्यू. मग आम्ही 1-2 बिस्किट घेतले, कारण आम्ही यांच्यासाठीच बिस्किट घेतले होते. एवढे माकड होते ना की बस. माझ्या मम्मीला भीती नाही वाटत का, कशी चारती आहे बिस्किट, मला तर खूप भीती वाटते. माकड काय मम्मीला सोडायला तयारच नाही आहे, सगळंच दे म्हणतंय मला. मग आम्ही बाहेर आल्यानंतर झाडावर एवढ्या खारुताई होत्या की बस, किती छान आहेत ना बघा. इतकं जवळ गेले तरी ते पळून नाही गेल्या, खूप भारी होत्या खारुताई. घरी आमचं झालेलं आहे आता सगळं बघा. आणि आमचा अवतार जाताना कसा होता आता कसा आहे. कशा आहे तुम्ही आंटी, तुम्हाला कसं वाटलं आज? मस्त वाटलं. मग आम्ही येता येता हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर हॉटेलची सर्विस छान होती. मग आम्ही बाहेरच बसलो, कारण बाहेरच छान वाटत होतं बसायला. दाखवते मी बघा किती छान वाटतंय बाहेरच. मग आम्ही मेनू कार्ड बघितलं आणि मग आम्ही ऑर्डर केले. ऑर्डर यूज तर काय करायचं म्हणून मी माझे व्हिडिओ काढत होते. हाय आंटी. हाय हाय. अब हमारा ऑर्डर आ चुका है, सब करिए अभी. मग मी म्हणलं होतं ह्यांना बाहेरच्या लाईट लावा. मग लाईट लावल्यानंतर थोडंसं इथलं की मस्त वाटतं हे लाईट लावल्यानंतर अजूनही. अशी होती आमची वन डे ट्रिप. आता आम्ही चाललोय आमच्या घरी. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू.